लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे कोकणातल्या जनतेनं महायुतीला मताधिक्य दिलं त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊन महायुतीच पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। ते आज दापोली इथे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते। महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळणार नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला। कोयनेचं वाहून जाणारं 67 टीएमसी पाणी अडवण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं परवानगी दिली असून येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार कोकणात छोटी मोठी धरणं बांधून कोकणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही शिंदे म्हणाले। कोकणाच्या विकासासाठी महायुती सरकारनं कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली। या मंडळाला 500 कोटी रुपयांचा निधीही दिला। यामुळे कोकणातल्या पायाभूत सुविधांचा विकास व्हायला मदत होईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। गुहागर इथेही एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत महायुती करून त्यांनी मतं मिळवली, मात्र नंतर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला असं सांगत हा धनुष्यबाण सोडवण्याचं काम आम्ही केलं असंही शिंदे यांनी सांगितलं। सिंधुदुर्गात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी इथेही एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली।